मित्रांनो, डाळिंबाला 300 ते 500 ग्रॅम पर्यंत साईज करायची असेल तर कोणती स्लरी वापरायला पाहिजे ते आज आपण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डाळिंबाला साईज साठी कोणती स्लरी वापरायला पाहिजे ते आज आपण पाहणार आहे. तर नमस्कार काका. नमस्ते. नमस्ते. आपला सुरुवातीला परिचय द्या. नाव संजय भीमराव पाटील, आनगडाळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ही कोणती स्लरी आहे आणि ह्याची कॅपॅसिटी किती? त्याची कॅपॅसिटी 6000 लिटरचा टँक आहे हा. त्यात मोटर आहे, लुबीची मोटर आहे. बर. त्यातून वर येते ह्यातून. त्यात 100 लिटर पाण्यासाठी 10 किलो शेण, बर. 1 किलो तांदळाचं पीठ आणि 1 किलो चण्याचं पीठ, हरभरा डाळ, 1 किलो गुळ. आणि हे 7वी-8वी दिवशी मी भिजत 7-8 दिवस भिजत घालतो आणि झाडांना ड्रेचिंग करून देतो. केएसबी वगैरे का? ती स्टेप बाय स्टेप जसे झाडाचं ती बोड जसे कशी झाडावर फळं आहेत त्या पद्धतीने मी ती युज करतो. किती दिवसात घालता वगैरे का? ही 8वी दिवशी मी तयार होती, 7-8 दिवसात तयार होती. म्हणजे ड्रिंचिंग करता का? ड्रिपद्वारे? नाही, ड्रिपद्वारे नाही देत मी, ड्रेंचिंग करतो. बरं. ही कमीत कमी 3 ते 4 लिटर वन टाइम सोडतो. एका ड्रिप खाली 3-4 लिटर सोडतो. ही जवळजवळ 17-18व्या दिवशी मी टाकतोच. बर. काय काय आपल्याला डाळिंबामध्ये फरक जाणवतात? साईज, चकाकी, झाडातलं स्टोरेज आणि ह्याच्यापासून मुळीला चांगला फायदा होतो. मुळीसाठी निमॅटोड होत नाही, मुळी चांगली चालती.